बैलगाडा क्षेत्र आहे असे जो टिकतो तोच चमकतो आणि जो घासतो तोच इथं आजरामर राहतो। 7वीत असताना बैलगाड्याच्या घाटात गेलतो। बंदीचा काळ होता तेव्हा म्हणजे काहीच समजत नव्हतं। कडेने गाड्या बघितले होते तेव्हापासून स्वप्न ठेवलं होतं घोडीवर बसायचं। आमच्या इथे एक घोडी आहे, ती पळवली, तिच्यावर शिकलो पहिलं। माझ्या आयुष्यातला पहिला दिवस असा आला की येलवाडीचा घाट भरला होता आणि एक घोडी घेतली होती नवीन, बारीक होती बच्ची, आणि ती घोडी 4 बैलांच्या पुढे न धरता जोकडाच्या आणि कांड्याच्या मधून पळवली होती मी। तिच्या पण आयुष्यातला पहिला दिवस आणि माझ्या पण आयुष्यातला पहिला दिवस। घरचे तर पहिलं एकट्याला सोडत नव्हते घाटात। मी शाळेत असल्यामुळे काय मला प्रत्येक घाटाला जायला जमत नव्हतं आणि बंदीच्या काळात फक्त रविवारचे घाट भरायचे। मी त्या घाटापासून सुरुवात केली होती। त्याच्या आधी माझा एकदा हात मोडला होता घोडीवर, तेव्हा म्हणले होते घरचे बंद करणार म्हणून, तरी पण नाही ऐकलं। मला कोणी घोडीवर बसायला शिकवलं नाही, माझं मी वैयक्तिक शिकलेलो आहे। पण ज्या टायमिंगला मी घोडीवर बसतो त्या टायमिंगला माझ्या मनात विचार चालू असतात। मी इकडे तिकडे न लक्ष देता मला वरती जाऊन काय करायचंय हे विचार माझ्या डोक्यात कंटिन्यू चालू असतात। तसं बघायला गेलं तर मित्र परिवार लय आहे बैलगाडा क्षेत्रात। स्टेटसला मावला